परत या आमच्या विशेष कार्यक्रमाला सुरुवात करूयात। सांगलीमध्ये काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी आपली उमेदवारी कायम ठेवलेली आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता। मात्र विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने महाविकास आघाडीला बंडाचा सामना करावा लागणार आहे। पाहूयात। त्यांनी बंड केला नसता तर आज असे स्वतंत्रपणे आपल्याला कार्यक्रम घेता आले नसते। बंड ही सांगलीची परंपरा आहे, सांगलीच्या रक्तात बंड आहे। विशाल पाटील यांचं हे वक्तव्य अखेर खरं ठरलंय। त्यांची बंडाची भूमिका ठाम आहे। विशाल पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी कायम ठेवली आहे। सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता। मात्र विशाल पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला। त्यामुळे महाविकास आघाडीला बंडाचा सामना करावा लागणार आहे। ही निवडणूक दुरंगी आहे। ही काँग्रेस पक्षाचा बंड केलेला विशाल पाटील विरुद्ध दंडुकशाहीचं राज्य चालवणाऱ्या संजय काका भाजप यांच्यातच आहे। पाकिट उघडून आमचा काँग्रेस पक्षाचाच विजय ह्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या विचाराचा विशाल पाटीलच निवडून येईल, आम्हाला विश्वास आहे। काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी गेल्या आठवड्यात लोकसभेचा अर्ज भरला। त्यानंतर त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न काँग्रेस नेत्यांकडून केला गेला, पण त्यात काँग्रेस नेत्यांना काही यश आलं नाही। दरम्यान काँग्रेसनं विशाल पाटलांवर कारवाईचा इशारा दिलाय। विशाल पाटील यांच्यावर कारवाई केली जाणार का काँग्रेस पक्षाकडून? नो कमेंट। हा अधिकार आमचे प्रभारी आणि काँग्रेस अध्यक्षांचा आहे। महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत चांगलीच रस्सीखेच झाली। कोल्हापूरची जागा काँग्रेसला सोडल्यानंतर उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली। त्यानंतर स्थानिक काँग्रेसचे नेते चांगलेच आक्रमक झाले। आमदार विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी दिल्लीत काँग्रेस हायकमांडकडे धाव घेतली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही। त्यामुळेच विशाल पाटलांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। आता वरिष्ठ त्यांच्या वरिष्ठांशी बोलतील आणि आमची माफक अपेक्षा राहील की जर त्यांनी उमेदवारी घेतली नसेल तर जे नियमाप्रमाणे जे काही कारवाई आहे ते करणं अभिप्रेत आहे आणि काँग्रेस पक्षाचे प्रत्येक नेत्यापासून कार्यकर्त्यांनी मेळाव्यामध्ये समाविष्ट व्हायला पाहिजे आणि ती निश्चितपणे होतील। सांगली लोकसभेचं चित्र आता स्पष्ट झालंय। इथं तिरंगी लढत होणार आहे। भाजपचे संजय पाटील, महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष विशाल पाटील हे लोकसभेच्या रिंगणात आहेत। सांगलीत काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे। आता स्थानिक काँग्रेसचे नेते मविया उमेदवाराला साथ देतात की विशाल पाटलांना समर्थन देतात याविषयी चर्चा सुरू झाली आहे। सांगलीतले काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर लोकसभेच्या लढतीची दिशा ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।